नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुमच्या लहान बाळाला तुम्ही काय काय खायला देऊ शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच माझं बाळ 6 महिन्याच्या वरती आहे, तर 6 महिन्याचं झाल्यानंतर आपण त्याला सॉलिड फूड इंट्रोड्यूस करतो। तर आज मी माझ्या बाळासाठी बनवणार आहे गाजराची प्युरी। त्यासाठी मी एक मस्त फ्रेश असं गाजर आणलं मार्केटमधून आणि त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं। गाजर धुताना 3 ते 4 वेळा धुवून घ्या, कारण की गाजरावरती माती असते। त्याच्यानंतर त्याच्यावरची सगळी साल काढून टाकायची आणि ते जे गाजर आहे ते छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं, जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते। तुमच्या अंदाजाने तुम्हाला हवं तसं तुम्ही कट करून घेऊ शकता। आता लहान बाळ म्हटल्यानंतर आपल्या आईला तर खूप काळजी असते की आपल्या बाळाला काय आवडेल, काय नाही आणि काय दिलं तर त्याच्यासाठी चांगलं असेल शरीरासाठी वगैरे वगैरे। तर मी त्यासाठीच ही तुमची मदत करत आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं शेअर करेल। गाजर असतो तर गाजराचा जो मधला पार्ट असतो, जो हार्डवाला पार्ट असतो तो कट करून घ्यायचा आहे, कारण की तो कडक पार्ट असतो, तो चांगला नसतो त्याच्यामुळे। आणि जे बाकीचे आहेत ना ते व्यवस्थित काढायचं आणि बाकीच्यांचे असे छोटे छोटे तुकडे करायचे, जसे मी दाखवलेले आहेत तसे। तुम्हीही तुमच्या बाळाला काय काय रेसिपीज करून देता मला कमेंट करून नक्की सांगा। मीही त्या ट्राय करून बघेल आणि मी माझ्या बाळाला जे काही देणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत राहील। तुमचं लहान बाळ 6 महिन्यांच्या वरती झालं की त्याला सॉलिड फूड दिलंच पाहिजे, कारण की आईचं दूध त्याला पुरतच नाही। त्यामुळे असं वेगवेगळे काही हेल्दी जे पदार्थ आहेत ते बाळाला इंट्रोड्यूस करायलाच पाहिजेत, म्हणजे त्याच्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होते, बाळ किरकिर करत नाही। कारण की बाळाची भूक 6 महिन्यानंतर वाढते आणि आईच्या दुधावरती किंवा नुसत्या दुधावरती त्याचं काही भागत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज तयार कराव्या लागतात। याआधी मी ॲपल प्युरी कशी बनवायची हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। तसंच नाचणी सत्व कसं द्यायचं आपल्या बाळाला, ते आपल्या बाळासाठी कसं चांगलं आहे हेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला देते। गाजराचे जे छोटे छोटे काप आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर गॅसवरती असं गरम करायला ठेवायचं आणि त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे पटकन ते शिजतं। हे तर तुम्हाला माहितीच असेल। हे गाजर असं मस्त त्याच्यामध्ये शिजत होतं। गाजर शिजून झाल्यानंतर म्हणजे बऱ्याच वेळानंतर गाजर शिजलं। गाजर शिजायला थोडा वेळ लागतो। गाजर शिजून झाल्यानंतर मी ते गाजर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं, कारण की आपल्या लहान बाळाला एकदम प्युरी फॉर्मॅटमध्ये, म्हणजे एकदम बारीक असं प्युरी करूनच त्याला द्यायचं आहे। ते कितीही शिजलेलं असेल किंवा कसंही असेल तरी, कारण की ते त्याच्यासाठी खूप चांगलं आहे। आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे गाजर इझिली अवेलेबल मिळतं आणि लहान बाळाला सीझनल फ्रूट्स जे आहेत ते इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याचे फायदेही भरपूर मिळतात, कारण की ज्या सीझनमध्ये जी फळं येतात ती बाळासाठी खूप उपयुक्त असतात। मी हे असंच गाजराची प्युरी बारीक केली आणि ही बघा ही अशी रेडी, आणि मी ही माझ्या बाळाला भरवली। ओके, बाय।